नमस्कार मंडळी. तर आज इथे मी टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवली आहे. पण कोरडी भाजी तर खायला म्हणजे टोटरा बसतो कोरड्या भाजीचा, म्हणून पातळ भाजी कशी बनवायची. रोज रोज शेंगदाण्याची भाजी खाऊनही बोर होऊन जातात. तर म्हटलं चला आपलं डोकं लावूया. तर मी इथे कढईमध्ये जिरे मोहरी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, थोडासा कुटलेला लसूण टाकला, त्यानंतर कांदा टाकला, परतून घेतला आणि माझ्या आवडीचे सगळे कोरडे मसाले घातले. तुम्ही पण तुमच्या आवडीचे कोरडे मसाले घाला आणि बटाटे टाकून छान असं परतून घेतलं. बटाटे उकडून घेतलेलं आहे इथे. उकडले बटाट्यांचे काप केले आणि हे छान असे परतून घेतले 2 मिनिटभर. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं याच्यामध्ये आणि कुठलंही वाटण न बनवता ही भाजी मी बनवलेली आहे. शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी घरात केलेला असतो आणि ते गरम पाणी घातलं, ते जेवढी आपल्याला घट्ट पाहिजे तेवढी. आता सध्या तरी भाजी खूप पातळ दिसते आहे, पण जेव्हा शिजते किंवा जेव्हा त्याचा कड येतो तेव्हा मस्त अशी घट्ट भाजी तयार झालेली आहे आपली. तर मस्त अशी टिफिनला ही भाजी देऊ शकता तुम्ही. आता सबस्क्राईब करा.